सगुण सुंदर नाम शुभे श्री शंकर नाम शुभे श्री शंकर नाम शुभे श्री शंकर प्रसाद
Ah
प्रसादाची थोडी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय सडरी पुता मी तो पना अणोरे सुख अक्षय घेई रे सुख ब्रह्मानंद होय गगने आनंद नमाय प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय सडरी पुता लक्ष्मण म्हणे घ्यावो जन्म मृत्यू चुकवा प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय सगळी पूजा श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः आता नमोची शक्तीची जगन्माता पार्वती अन्यजना उत्तम गती जयेचे अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्मा वेदवे तुझा महिमा साकार भूपुण्यमा गुरविसे हेतु इच्छित श्री सद्गुरु कृपे करुणा आधी नमो शिवगणा जे का अमर सर्वा गुण दयास प्रेमे शरणनी जे जे अपनासी भावे ते इतरासी कळवावे शहाणे करुणिया सोडावे सकल जण गुरु प्रसादाची थोडी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय सडरी पुता शिवारा
शिवक्षेत्र शिवभूमी धुळापूर या पावट पुणित अशा भूमीमध्ये भगवान श्री शंकराच्या दिव्य सानिध्यात प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा हा अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा आणि त्याच सोहळ्यातील प्रतिवर्षातील या वर्षीच 26वे वर्ष आहे आणि 26व्या वर्षातील आजचा कितवा दिवस आहे? 8वा दिवस आहे. दिवस 8वा आहे आणि आजच्या दिवसाला फार सुंदर महत्व आहे. कारण आजच्या दिवसाचं नावच आहे 8वा. 8वा झालेली 25 वर्ष आज 8वा. या वर्षी झालेला 26वा होत असलेला 8वा, पुढच्या वर्षी होणारा 27वा आज 8वा, आता होणारा प्रसाद 8वा 8वा आणि आजच्या या 8व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सादर करीत असताना प्रथमतः अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आशुतोष भगवान शिवाच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून बसवानी प्रमादगत जगतादी जगद्गुरु पंचाचार्य 12व्या शतकातील क्रांतीचे जनक विश्वातली पहिली लोकसंसद ज्यांनी 12व्या शतकात निर्माण केली आणि सज्जन भक्तीच्या क्षेत्रातली फार मोठी क्रांती जर पुण्या शतकात झाली असेल तर 12व्या शतकात झालेली आहे. तर आज आम्ही 12व्या शतकातल्या भक्ती परंपरेचा इतिहास पाहिला. आज आम्ही 12व्या शतकातल्या भक्ती परंपरेचा जर इतिहास आठवण्याचा प्रयत्न केला तर त्या 12व्या शतकात तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्या देवाची भक्ती करण्याचा अधिकार नव्हता. कारण त्या काळात त्या देवाची भक्ती करण्याचा अधिकार जर कुणाला असेल तर ते काही जातीयवादी व्यवस्थेच्या लोकांना होता, काही वर्णवादी व्यवस्थेच्या लोकांना होता. पण भक्तीच्या परंपरेतली जातीवादी व्यवस्था, भक्तीच्या परंपरेतली वर्णवादी व्यवस्था मोडीत काढून प्रत्येक सामान्य माणसाला भगवंताच्या भक्तीचा अधिकार जर कुणामुळे मिळाला असेल तर क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवण्णामुळे मिळालेला आहे. हे जर बसवण्णा जन्माला आला नसता तर आज मला कमरा बांधण्याचा अधिकार मिळाला नसता. एक जर बसवण्णा जन्माला आला नसता तर बाय तुम्हाला या मंडपात बसून कीर्तन ऐकण्याचा अधिकार मिळाला नसता. हा अधिकार कुणामुळे मिळालेला आहे तर त्या 12व्या शतकामध्ये जन्माला आलेल्या महात्म्यामुळे मिळालेला आहे. म्हणून त्या महात्म्याच्या, त्या महापुरुषाच्या, क्रांतिकारी महात्म्याच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून वारकरी विभूषित कपिलाधार निवासी संजीवन समाधी राजे संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ मौली विश्वाचा विश्वरत्न जनसामान्यांची उद्धारक राष्ट्राची माऊली अध्यात्म विधाते पारावार मार्गदृष्टी आणि युग प्रवर्तक वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमौली अहमदपूरकर यांच्याही मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून माझे गुरुवर्य शतस्थानीय सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य गुरुमौली बेटमोगरेकर यांना माझ्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून तुम्हा सर्वांचे श्रद्धेय गुरुवर्य शतस्थानीय सद्गुरू शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी तमलुरकर यांच्याही मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून आणि आजच्या या प्रसादी कीर्तन सत्संग सेवेसाठी साथ देण्यासाठी उपस्थित नामवंत गायनाचार्य मंडळी, त्यामध्ये आमचे गणेश पाटील जुन्नीकर, गायनाचार्य दिगंबर पाटील मोगलीकर, गायनाचार्यांचे मधुरांना, तसेच गायनाचार्य गजानन कावडे, तसेच मृदंगाचार्य गायनाचार्यांचे शिवप्रसाद अनिल पाटील, सुंदर मृदंगाचार्यांचे आदरणीय छोटे गुरुजी यांच्याही छोटे गुरुजींनाही धन्यवाद. गंगा पंचक्रोशीतून उपस्थित भजनी मंडळाचे विनेकरी महाराज, रोशनगावकर महाराज, त्यानंतर आजही सुंदर अशा या प्रसादी कीर्तन सेवेचं शूटिंग व्हायला लागलंय. मन्मथ मौली युट्यूब चॅनल नायगाव यांच्यातर्फे
शिफ्टिंग आहे कीर्तनाचं महाराज, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. त्यानंतर गेल्या 7 दिवसापासून सुंदर असा आवाज सगळ्याला बसलेल्या ठिकाणी येऊ लागला. आणि दरवर्षी त्यांची सेवा तुम्हाला लाभते अशी सिस्टम वाले, यांची साऊंड सिस्टम आहे, म्हणायला सिस्टम आहे म्हणतात, पण सगळं सांभाळतात. म्हणजे राजवाडा खूप सुंदर आहे. आणि त्यांनी असल्यावर आवाज असा करा तसा करा म्हणून सांगायची गरज असते. त्याला पाठांतर होऊन गेला तर कोण्या महाराजाला काय आवाज लागला. आणि मला माहित आहे सिस्टम चालवणं सोपं नसतंय. सगळं एकीकडे आहे, सिस्टम एकीकडे. आणि सिस्टम चालवणं म्हणजे गाडी चालवण्यासारखं आहे. कारण ड्रायव्हरला विचारा, गाडी चालवत असताना गाडी चालवणं सोपं नाही, बस स्टीअरिंग धरून फिरवणं नाही मला. त्या गाडीचा मोसम बघून त्या गाडीला घेणं द्यावं लागतंय. त्या गाडीचा मोसम बघून गाडीला घेणं द्यावं लागतंय. जसं गाडीचा मोसम बघून गाडीला घेणं द्यावं लागतंय, तसं महाराजाचा मोसम बघून बटणं फिरवावं लागतंय. सिस्टम चालवणं म्हणजे ड्रायव्हर किकर नाही. म्हणून राजू काकाला धन्यवाद. उपस्थित भजनी मंडळ, परिचित अपरिचित, गायक, वादक, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, वारकरी, माळकरी, तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप, तुम्हा सर्वांच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात. सेवेला आरंभ. पंचाचार्य तुम्हा सर्वांना कोटी कोटी प्रणिपात करून सेवेला आरंभ आहे. सज्जन, आजच्या चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग वीरशैव संत संप्रदायातील वैराग्याचे महावीर आणि त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण असणारे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील धोतर जोड्याची आष्टी, आज तिला लक्ष्मणाची आष्टी म्हणतात.
आजचे या मूळ गावचे रहिवासी असणारे संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज, ज्यांना संसार करत असताना परमार्थाची प्राप्ती झाली आणि ज्यांचा परमार्थ सिद्ध अवस्थेला गेल्याच्या नंतर ज्यांनी भरलेल्या संसाराला हात मारली, अशा संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज यांचा 5 चरणाचा प्रसाद पर प्रकरणातील सर्वांच्याच पाठांतरातला अतिशय साधा सरळ सोपा सहजपणे प्रत्येकाच्या लक्षात येणारा 5 चरणाचा प्रसाद पर प्रकरणातील हा अभंग आजच्या चिंतन सभेसाठी निवडलेला आहे. शिवहर सज्जनो, अभंग 5 चरणाचा आहे. अभंग लक्ष्मण महाराजांचा आहे आणि अभंग हा प्रसाद प्रकरणात दिला. या अभंगाच्या माध्यमातून लक्ष्मण माऊलीनं स्वतःच्या जीवनामध्ये जो गुरुच्या माध्यमातून प्रसाद मिळाला आणि गुरुचा प्रसाद मिळाल्याच्या नंतर त्या प्रसादातून जीवनामध्ये घडलेलं परिवर्तन, जीवनामध्ये झालेला बदल लक्ष्मण महाराज या 5 चरणातून या सामान्य जीवासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. मग लक्ष्मण महाराजांच्या जीवनामध्ये परिणाम कशाचा झाला? प्रसादाचा परिणाम. कारण माणसाने प्रसादच का घ्यावा? प्रसाद घेण्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे? प्रसाद कशासाठी घ्यावा? कशासाठी आहे प्रसाद? प्रसाद घेतल्यानं काय करायचं आहे? प्रसाद फक्त जीवाच्या बदलासाठी प्रसाद, जीवाच्या परिवर्तनासाठी प्रसाद आहे. प्रसाद घेतल्याच्या नंतर आमच्यामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं, प्रसाद घेतल्याच्या नंतर आम्ही कुठंतरी बदलावं, आमच्यात कुठंतरी बदल पडावा. प्रसाद याच्यासाठी आहे. आता गेल्या 26 वर्षापासून आपण प्रसाद घेत आहोत. आत्मचिंतन करा प्रत्येकानं. 26 वर्ष प्रसाद घेऊन आमच्यात काय बदल झालाय? बदल काही झाला नाही. बदल का झाला नाही? आम्ही प्रसाद म्हणून स्वीकारलाच नाही का? आम्ही प्रसाद म्हणून स्वीकारला असता तर बदल झाला असता. कारण आम्ही तो प्रसाद म्हणून घेतलाच नाही ना. आम्ही प्रसाद म्हणून घेतला असता तर बदल झाला असता. आणि प्रसाद म्हणजेच पावित्र्यता आहे. प्रसाद म्हणजे निर्मळता आहे. प्रसाद म्हणजे मांगल्यता आहे. पवित्रतेसाठी प्रसाद आहे, मांगल्यतेसाठी प्रसाद आहे, शुद्धतेसाठी प्रसाद आहे. मी म्हणत नाही, जगद्गुरु रेणुकाचार्यांनी अगस्त्य मुनीला सांगितलेलं आहे, मनसो निर्माल्यम लिंगः प्रसाद इति कथ्यते. मनाच्या निर्मळतेला, मनाच्या पवित्रतेला, मनाच्या मांगल्यतेला काय म्हणतात? प्रसाद म्हणतात. मग प्रसादाने परिवर्तन कुठं व्हावं? आमच्या मनात परिवर्तन व्हावं. प्रसाद घेऊन बदला म्हणजे बाहेरून बदलू नका. आता बाहेरून बाहेरचा बदल लई झालाय सध्याच्या काळात. आणि बाहेरून बदलून काही फायदा नाही. बाहेरून किती बदला, बाहेरून बदलून फायदा नाही. कारण बाहेरून किती बदललो तर बाहेरचं टिकणार नाही. या कातड्याला किती बी कलर हाना, हे काही टिकणार. मुळात बाहेरचं या जगात राहण्यासाठी आलंच नाही ना, या जगात फक्त वापरण्यासाठी आलंय. पण या जगात आम्हाला निरंतर ठेवायचं असेल तर ते चैतन्य जाग करा, ते शाश्वत तत्व जाग करा. आणि त्या शाश्वत तत्वाला जाग करण्यासाठी, त्या चैतन्याला जाग करण्यासाठी आम्हाला काय गरजेचं आहे? प्रसाद घ्यायचा आहे. म्हणून प्रसादाने बाहेरून बदला, मधून बदलू. मधून बदला, बाहेरून नका महाराज. बाहेरचा बदल हा सुविधेचा आहे, बाहेरचा बदल हा पैशाचा आहे, बाहेरचा बदल हा सत्तेचा आहे, बाहेरचा बदल ऐश्वर्याचा आहे. आणि बाहेरच्या बदलाला पारमार्थिक जगतात किंमत नाही, पारमार्थिक जगतात मोल. परमार्थात माणूस कितीही बाहेरून बदला त्याला काही किंमत नाही. बाहेरून बदललेली किंमतच आहे लग्नाच्या मांडवात. सगळं लोक मेकअप बघते तिथं,
इथं कोणी बघणार? इथं एकच बघितलं जातंय, अंतरंग पाहिलं जाते. भलेही लोक इथं आल्याच्या नंतर तुमचं अंतरंग न पाहू द्या, पण तुमचा अंतरंग कसा आहे भगवंत पाहिल्याशिवाय जात नाही. आणि माणसाने परमार्थ मुळात लोकांसाठी करू नये, परमात्म्यासाठी करावं. कारण हे देवदेव करणं, हे परमार्थ करणं, हे लोकांसाठी नाही, हे देवासाठी आहे. आत्म्याला परमतत्वाची जाणीव व्हावं, अनुभूती व्हावं याच्यासाठी आहे. म्हणून भक्ती करत असताना, देवदेव करत असताना लोकांचा बघून किंवा लोक काय म्हणतील म्हणून करूच नका. आणि भक्ती तत्वामध्ये देखावा कधीच मान्यता नाही. देखावा हा संसारात करा, परमार्थात देखावा नाही. व्यवस्था ही संसारात आहे, परमार्थात अवस्था आहे. परमार्थ अवस्थेसाठी करा, संसार व्यवस्थेसाठी करा. व्यवस्थेसाठी परमार्थ करू नका. परमार्थामध्ये अवस्था आहे. परमार्थात आमची काय बदलावं? अवस्था. अवस्था बदलण्यासाठी परमार्थ आहे, व्यवस्था बदलण्यासाठी परमार्थ नाही. व्यवस्था बदलण्यासाठी संसार आहे, सुविधेसाठी संसार आहे, सुखासाठी परमार्थ. सुविधेसाठी संसार आहे, सुखासाठी परमार्थ आहे. म्हणून सुविधेचा बदल महत्वाचा नाही, आम्ही सुविधेनं बदलायला नाही का नाही. आम्ही तंत्रज्ञानाने बदलायला लागलो, पण तंत्रज्ञानाने मधून बदलता येत नाही, बाहेरून बदलता येते. कारण मधून बदलायची कोणतीच मशीन आजवर आली आणि मधून बदलण्यासाठी मशीन येऊ सुद्धा शकत नाही. मधून बदलण्यासाठी मशीनच एक आहे, ते म्हणजे भगवंताच्या नावाचं चिंतन. देवाच्या नावाच्या चिंतनानेच मधून बदलता येते. बाकीचे कितीही उपाय करा, मधून बदलता येत नाही. मधून बदलण्यासाठी फक्त देवाचं नाव आहे. मग बाहेरून बदलण्यासाठी काय आहे? ब्युटी पार्लर आहे, जेंट्स पार्लर आहे. आता नाना तऱ्हेचं बाहेरून बदलण्यासाठी बक्कळ आहे का नाही. म्हणून बाहेरून बदलाव महत्वाचा नाही. आणि जग आता सध्याच्या काळात झपाट्याने बदलले, ती बाहेरूनच बदलतात. आणि काय बदल झाला नाही दाखवा. किती बदल झाला पहिल्याच्या पेक्षा आता? नाही काही राहिले का? पहिलंच काय आज राहिले का? विचार काहीच राहिलं नाही. पहिलंच किंचित सुद्धा राहिलं नाही. पहिलं काय नव्हतं? पहिलं हाताला काम नव्हतं लोकांच्या. पहिलं लोकांच्या हाताला काम नव्हतं. पोटाला खायला भाकर नव्हती, पायाला नेवाय चप्पल नव्हती, अंगाला घालाय कपडा नव्हता, खिशात ठेवाय पैसा नव्हता. होतं का पहिलं? आता काय राहिलं नाही. आता हाताला काम नाही का लोकांच्या? कामाला चला म्हणलं तर लोक कामाला यायला तयार नाही. पहिलं काम उडीत होते, आता कामाला कोणी येणार गेले. आता कामाला चला म्हणलं तर तुला काय रोजंदार दिसा लाव का म्हणाल्या. आता काय ह्याचा बाप मुख्यमंत्री होता की काय? कोणी कामाला यायला तयार नाही. लोकांना अंगात घालायला कपडा मिळाला नाही. आजही पहिल्याचे लोक म्हणतात कपडा मिळाला नाही, लोकांचा मागून कपडा घेऊन लोकांच्या गावाला जावं लागेल. आज कपड्याची कमतरता नाही. किती कापड तर सांगू शकता मला. घंट्याला बदलला माणूस, घंट्याला. सकाळला वेगळंच आहे, दुपारा वेगळंच आहे, सांजच्या पारी वेगळंच आहे, संध्याकाळी वेगळंच. आता लिहून झोपायला आणि वेगळंच आलं. ते बर मोडा, कसली कंबर मोडा. ते काय राहिले? महिला मुलाचं सुद्धा असं बायाला साड्या मिळाला नाही. पहिल्याच्या बायाला विचारायला म्हाताऱ्या माणसाला, हिला लुगडे मिळाल नसली, एखादी लुगडं फाटलं तर त्या लुगड्याला दांड घालून ठेवत होते. का नाही? दांड म्हणजे जिकडं फाटलं तिकडचा तुकडा काढणे, त्याला दुसरा तुकडा जोडणे, त्या दोन्हीला एकत्र करून शिवणे, ह्याला म्हणायचं दांड. आताच्याला दांड कळणार गेलं. आताचे दांडच आहे, तर त्याला दांड काय करणार? पहिल्याच्या आता त्याला काय कळणार? आता त्याला लुगडेच कशाला म्हणावं कळणार. आणि 10 वर्ष थांबा. लुगडं म्हणजे नवीन वाटेल आताच्या. कारण आता फॅशन बाज दुनिया निघाली. पहिले लोक कपडे फाटले तर टाकून देत होते, आता फाटलेच कपडे विकत घ्यायला.
बघा गुडघ्यावर ते जीन पॅन्ट उंदरानं कातरल्याने झाले आणि हे लेवणारे लेकर चांगले पाटलाचे येऊ का. पहिले गरीबाचे लेकर फाटके लेवत नव्हते, आता पाटलाचे लेकर फाटके लेवायला काय. आणि संस्कृती ही अगोदर तुमच्या कापडावर आहे. संस्कृती ही कापडावर आहे. मुलगा असेल अथवा मुलगी असेल, ज्या स्त्रीचे लग्न झालं त्या स्त्रीनं लग्न झाल्यावर कधीच ड्रेस घालायचा नाही, कधीच घालायचा नाही. तुमचं सौंदर्य तुमच्या साडीत आहे, लक्षात ठेवा. साडीच घालायची, ड्रेस घालायचा नाही. कोणी सिटीत राहणारे ना खेडेगावातल्या बाया बिघडून टाकली. आता खेडेगावातल्या बाया नादाला लागल्या ड्रेसच्या, घालायचं नाही मला. आई वडिलाच्या घरी असे ड्रेस घातलाच चालेल. लग्न झाल्यावर साडी शिवाय राहायचं नाही. माता माऊल्या बघा महाराज कधीतरी घातलेलं बघितलं, अजिबात घालत नाही. संस्कृती आहे. त्याच्यानंतर साडी घातल्याच्या नंतर घरात कोणी नसत तरच पदर पडला तर चालेल. डोक्यावरचा पदर सुद्धा खाली पडायचा नाही. इथं बसलेल्या माझ्या महिला बघा म्हाताऱ्या, इथं बसल्या जरी पदर पडला नाही, ज्याच्या डोसक्यावर नाही का विचार करा आपल्या आहे का. तर आपल्याला ती सवयच नाही. संस्कृती इथून आहे. उगं कीर्तन ऐकू नका, उगं महाराज पैसे देऊन मोठे कर नका आणि उगं देवाचं ऐक नका. आधी आपलं वागणं बघा. बक्कळ ऐकला देव ऐकून तिथंच हवा, पण आपलं वागणं बघा. ही संस्कृती जोपासा, हे झोपल्याशिवाय खरं नाही ना. मी लबाड बोलणार पाटील. आज 80% हिंदूंच्या मुलीवर बलात्कार आणि अत्याचार का होतात याचं कारण ड्रेसिंग कोड आहे. ड्रेस कोड आहे. कारण आमच्या मुलीला ड्रेस कोणता घालावा हे कळालं नाही. अर्ध अंग उघडं ठेवून जर आमची मुलगी बाजारात फिरत असेल तर बघणार पोरग काही सात्विक नजरेनं बघत. बाहेरच्या गरजा करण्याला त्या गरजा पूर्ण करा. थोडे 10-15 मिनिट मी लय वेळ बोलणार. मग बघणार पोरग काही सात्विक नजरेनं बघत का. तुमचा अर्ध अंग जर भर बाजारात उघडं दिसत असेल तर बघणाऱ्या पोराच्या डोळ्यामध्ये वासना जागृत होऊ लागली आहे. आणि वासना जागृत झाल्यामुळे अत्याचार आणि बलात्कार घडू लागले. आपणच कपडे वापरताना कपडे असे वापरा, एखाद्याची नजर जर आमच्याकडे पडली तर त्याला त्या कपड्यामध्ये त्याची स्वतःची बहीण दिसावी असे कपडे लेवा. असे कपडे देवा, तरच या अत्याचाराच्या घटना घडणार नाही. आज मुस्लिम समाजाचा विचार करा, त्यांच्या मुलीवर अत्याचार होतात का होत नाही. कारण ड्रेस कोड आहे. घराच्या बाहेर जर निघाले, भले त्या मुस्लिम समाजाच्या बाईच्या अंगावर 10,000ची नाही 15,000ची साडी राहिल्या, 15,000ची जरी साडी घातली, दरवाजाच्या बाहेर निघाल्यावर 600 रुपयाचा बुरका अंगावर घालून बाहेर पडते. 15,000ची जरी साडी अंगावर असली तर 600 रुपयाचा बुरका घालून घराच्या बाहेर पडते. आणि बाजारात गेल्यावर फक्त तिचे डोळेच उघडे राहतात, अंग कुठंच उघडं दिसत नाही. तेचा कडा आहे. आणि आमची बाई 600चाच गोळा घालते आहे, बस स्टँडला गाव गोळा करते. मला सांगा होणार नाहीत का. होतील ना. आज काय कमी राहिले, कपड्याला सुद्धा कमी राहिले नाही. काल प्रयोगाच्या इथे मुक्कामाला होतो पाटील. मुक्काम झाला तर त्यांना बरोबर एका रूम मध्ये मला जागा दिली. म्हणजे उशाला कपाट होतं, ते कपाट कर वाजला. मी 12-1 वाजता बाहेर आलो तर ते घर मालक उठला. कस काय उठला महाराज. मग ते कपाट कर वाजले. त्यांना म्हणला घेऊ नका, रूम मध्ये काही नाही म्हणला, बाईच्या साड्याच्या वजानं वाजले. एवढ्या साड्या झाल्या, कपड्याची सुद्धा कमतरता राहिली नाही. अहो पहिल्याच्या काळात लोकांना पोटाला खायला मिळत नव्हतं. आजही सरासरी 72चा दुष्काळ आठवा नाही का ना. त्यावेळेस आपण काय नव्हतं, पण लोक सांगतात 72च्या दुष्काळामध्ये लोकांना पोटाला खायला काही मिळालं. आजही हे म्हातारे लोक म्हणतात भाकर भेटली नाही महाराज, आम्ही कन्या खाऊन दिवस काढला. आजही तुम्ही कन्या खालाव का माय. कन्या खाऊन दिवस काढलेले लोक आहेत. आताचे कन्या खातील का. घरी केलेलं खायला गेल्या सडकाच्या धाब्यात मराठ्यात कन्या कस खातील. बर कन्या खातील मी, आताच्या कन्याला कन्या करा येतील का.
कन्या कन्या करतील का? आताच्या कन्यालाच माहित नाही कन्या कशाला म्हणतात. पहिल्याच्या लोकांना पायात घालायच्या पण मिळाले. शिवरात्रीच्या महिन्यात ऊन तापलं जर बाहेर कुठं जायचं असेल खालून वरून पळसाचे किंवा सागाचे पानं पायाला बांधून लोक जात होते. आजही गेलेले आहेत. पण आता काही चपलेला कमी राहिले का? मी कालपूर औरंगाबादला कीर्तनाला गेलो, हीच मंडळी होती. ते एकाने घरी नेला, घरात 3च माणसं आहेत, बाहेर चपल्या 60 जोड आहेत. 60 जोड. मी म्हणलो एवढ्या चपल्या कुणाच्या असतील? माणसं तर 3 दिसायला. त्याला विचारलं दिगंबर पाटील, माणसं तर 3च आहोत, एवढ्या चपल्या कुणाच्या? ते म्हणजे तिघाच्याच आहेत. तिघाच्या 60 जोड चपल्या काबर म्हणलं? त्यांनी म्हणले महाराज 20 कामाच्या 20 चपल्या, तिघाच्या 20 तरी ज्याचं त्याला एक वेळ. म्हणजे आम्ही हे काम सोडून त्या कामाला वापरत नाही. जेवायचं जेवायला सेपरेट, हात दिवाय जायला सेपरेट, जेवून स्वयंपाक करायला सेपरेट, घरात हिंडायला ते बाळातीन घातल्याने तिसरीला सेपरेट. घालायचं नाही म्हणजे काढायचं नाही. ते ज्याचं त्याला वेगळा म्हणले. बाहेर जायला वेगळं, घरात राहायला वेगळं, जेवायला वेगळं, लिहून झोपायला वेगळं, हाणायला कोणती आहे म्हणून आणि सगळ्याला वेगळं आहे. ज्याचं त्याला वेगळं. तिथं मुक्काम पडला माय, दुसऱ्या दिवशी आंघोळ करा म्हणून बाथरूम मध्ये गेला, तिथं 15 साबणा. मला कळालं नाही 15 मिनिट ह्याच्यातली अंगाची कोणती असेल. तेव्हा त्या घर मालकाला बोलल्यावर म्हणलं पाटील अंगाची कोणत्या? त्यानं म्हणलं महाराज कोणती लावा, सगळ्या अंगाच्याच आहे. पण मी एक लावून आंघोळ केलो, आंघोळ करून बाहेर आल्यावर फरक असा झाला, साबण नको लावलं पण फेसच निघला गेला. मी बाहेर आल्यावर त्या घर मालकाला म्हणलो पाटील साबण लावलं पण फेस येईना गेला. त्यानं म्हणलं महाराज कोणती लावला? विकडिया दाखवतो. बोलून घेतलं दाखवलं. म्हणलं का पाटील हे लावला? त्यानं म्हणलं महाराज अहो भांड्याची आहे. म्हणजे आज कमतरता राहिली नाही. मग हे आहे बाहेरचा बदल आहे, मग बाहेरून बदलून फायदा नाही. आमच्या जीवनात काहीतरी परिवर्तन व्हायचं असेल, आम्हाला आमच्या जीवाचं गंतव्य स्थान जीवाला जर प्राप्त करायचं असेल तर आम्हाला मधून बदलावं लागेल. आणि मधून बदलण्यासाठी आम्हाला खरी गरज कशाची आहे? प्रसादाची गरज आहे. मग हा जर प्रसाद घ्यायचा असेल तर आम्हाला गरज कोणाची आहे? गुरुची गरज आहे. कारण गुरुने दिल्याशिवाय प्रसाद होत नाही आणि गुरुचा प्रसाद घेतल्याशिवाय परिवर्तन होत नाही. मग जर आम्हाला परिवर्तन करायचं असेल तर गुरुचा प्रसाद घ्या. गुरुच्या प्रसादातच जीवनाचा खरा बदल आहे. गुरुच्या प्रसादातच अंतरंग बदलणार आहे. गुरुच्या प्रसादातूनच आपल्याला धर्मतत्वाची जाणीव होणार आहे. आणि ती जाणीव संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांना गुरुच्या प्रसादातून झाल्यामुळं गुरुच्या प्रसादाचं महात्म्य, गुरुच्या प्रसादाचं धोरपण, गुरुच्या प्रसादाचं श्रेष्ठत्व, गुरुच्या प्रसादाचा भारीपणा सांगत असताना महाराज म्हणतात
पहिल्या चरणामध्ये संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज गुरुच्या प्रसादाचं महात्म्य सांगत असताना म्हणतात, गुरुचा प्रसाद एवढा भारी आहे, गुरुचा प्रसाद एवढा श्रेष्ठ आहे, गुरुच्या प्रसादाची एवढी महिमा आहे. कोणती महिमा आहे? कारण गुरुच्या प्रसादाचा भारीपणा, गुरुच्या प्रसादाचं श्रेष्ठत्व, गुरुच्या प्रसादाची महिमा जर कुणाला कळाली असेल तर लक्ष्मण महाराजांना कळाली. कशाची? प्रसादाची. कुणाच्या? गुरुच्या. पुन्हा अभंगाच्या. सुरुवातीला शब्द वापरला गुरु. सज्जन, जीवनात गुरु फार महत्वाचा आहे. या ब्रह्मांडाचा मूळ आदि गुरु कोण असेल तर भगवान शिव आहे. आदि गुरु जर कोण असेल, पहिला गुरु कोण असेल तर भगवान शिव आहे. आणि भगवान शिव असणारा गुरु याच्यापेक्षा दुसऱ्या जगात गुरुपेक्षा मोठं कोण आहे? लक्षात ठेवा, गुरुचं अस्तित्व सांगत असताना शास्त्र सुद्धा सांगतंय, गुरुपेक्षा जगात कोणी मोठं नाही, गुरुपेक्षा देव सुद्धा मोठा नाही. या जगात मोठं काय असेल तर गुरु आहे. कारण देवाची ओळखच आम्हाला गुरुमुळे होणार. गुरु देवाचाही देव कळो येता. गुरु देवाचाही देव आहे, गुरु देवापेक्षाही मोठा आहे. कारण या जगात देवाचं अस्तित्व गुरुमुळे आहे. जर गुरु राहिला नसता तर या जगात देव मिळाला नसता. देव कुणामुळे आहे? गुरुमुळे. गुरु आहे म्हणून देव आहे. आता मी सहज सांगतो तुम्हाला, आपल्या गळ्यात लिंग आहेत का? आपल्या गळ्यात लिंग आहेत का? माय आहेत का? बऱ्याच जणांच्या नाहीत म्हणून विचारतो. आपल्या गळ्यात लिंग नसले तर घाला. कारण आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माचा स्वाभिमान ठेवा. जगात कुणाचाही धर्म मोठा किंवा छोटा नाही, सगळ्यांचेच धर्म मोठे आहेत. पण कधी प्रत्येकानं आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माची आचारसंहिता जर सांभाळली तर तो धर्म मोठा आहे. म्हणून लेकराई सहित घाला, मालकाई सहित घाला. गळ्यात लिंग नाही असं घाला. पण बरेच लोक घालणार. तर गळ्यात लिंग घालावे तुम्हाला माहित नाही का? आम्ही सांगण्यापेक्षा माहित आहे का? नाही, सगळ्यालाच माहित आहे. पण घालायचं कुठं आहे? माहित सगळ्याला आहे, पण घालायचंच नाही ना आम्हाला. एका शाळेमध्ये सगळे 10-15 विद्यार्थी होते मला. आणि रोज गुरुजी अभ्यास द्यायचं पोरायला. अभ्यास म्हणजे काय ते मोठा द्यायचा नाही, साधी 12 कडे द्यायचं सांगितलं. रोज सांगायचं विद्यार्थ्याला क ख ग हे सगळं पाठ करून या.
सगळे विद्यार्थी पाठ करून यायचे, पण एक जण पाठच करून यायचं नाही. रोज मार खायचं, रोज पाठच करायचं. गुरुजी एका दिवशी कटाळून शेवटी म्हणले, हो सगळं पाठ करण्यापेक्षा उद्या फक्त क एवढंच पाठ करून नाही का नाही. जाऊ दे म्हणले, आता रोज मार खावलायस, आता सगळं पाठ करू, फक्त क एवढंच पाठ करून. त्याने हा म्हणलं आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत गेले. गुरुजीने म्हणले, उठ, पाठ केलास का? त्याने एक बोल ना दोन बोल. त्याने पाठ केलास का? पाठ केलं नाही. पाठ केलास का? पाठ काय पाठ केलास? ग म्हणला गेलं, ते पाठ केलं नाही. एवढा मार खाला त्या दिवशी की शाळा सुटल्यावर सगळ्या पोरांनी म्हणले, येड्या आम्ही एवढा मार खाण्यापेक्षा ग म्हणलं असतं काय बापाचं बिघड असतं काय? त्याने म्हणला, मला काय पाठ नाही काय? मी मुद्दा म्हणून म्हणलो नाही, कारण मला माहित आहे आज ग म्हणलो असतो तर उद्या ख पाठ करायला लावला असतो. मग त्याच्यामुळे आजच क म्हणला गेल्या ह्याला ख काय पाठ करा म्हणला. मग तसं आपल्याला काय गळ्यात घालावं लागतं हे काय माहित नाही. माहित आहे, माहित नाही म्हणजे काय बिघडलं का? माहित झाल्यावर घातल्यावर दुसरं काय तर करायला सगळं माहित आहे. गळ्यात घालावं लागतंय, पूजा करावं लागतंय, पट्टी ओढावं लागतंय, सगळं माहित नाही तर तुम्हाला काय झालं? सगळं माहित आहे. आमच्यासाठी कित्येक महाराज सांगून मारून घातल्या तुम्ही, माहित नाही तर काय झालं? सगळं माहित आहे, पण घालायचं कुठं आहे? घालायचं नाही ना, आम्हाला तसं करायचं महाराज. गळ्यात लिंग नसले तरी घाला. मग या आपल्या गळ्यात जे लिंग आहे त्या लिंगाची आपण रोज काय समजून पूजा करायला? मी देवापेक्षा गुरु किती मोठा आहे सांगा. आपण या लिंगाची रोज पूजा काय समजून करू लागलो? ह्याला काय समजूला? काय समजूला ह्याला? नाही लिंग आहे ह्याला काय समजूला? आपण देव समजूला ना. त्याची आपण रोज काय समजून पूजा करू लागला? देव समजून. पण मला सांगा, आपल्या गळ्यातला लिंग देव आहे आणि आपल्या गळ्यातला लिंग देव आहे. मग हा देव आपल्या गळ्यात कोण घातलंय? मग गुरुच राहिला नसता तर देव गळ्यात आला असता का? मग देव कुणामुळे आपल्या गळ्यात आलाय? देव कुणामुळे आपल्याला कळालाय? मग देवापेक्षा मोठं कोण आहे? गुरुपेक्षा मोठं कोणीच नाही हो. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, सद्गुरु सारिखा आसता पाठीला का इतराचा लेखा. एक सद्गुरु सारखा जर पाठीराखा असेल तर इतराला काय विचारायची गरज नाही. म्हणून सगळ्यात मोठा कोण असेल तर सद्गुरु आहे. सद्गुरु शिवाय देव मिळत नाही. आणि गुरुला सोडून देवाकडे कोणीही किती जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला काही अर्थ नाही. माणसाच्या भक्तीला अर्थ कधी आहे? माणसाच्या भक्तीत माणसाला गुरु असेल तर माणसाच्या गुरु नसेल तर भक्तीला अर्थ नाही ना. कच्च ठरवलं तर गुरु नसल्यामुळे ठरवलं होतं का नाही? ज्ञान असून फायदा नाही, त्या ज्ञानाला गुरुच होता ना. मग ज्ञानाला गुरु नाहीये म्हणून गुरु महत्वाचा आहे. माऊली सुद्धा परमरस्यामध्ये सांगतात, ज्याच्या जीवनात गुरु नाही त्याचं जीवन घोर असर काय? ज्याच्या जीवनात ज्याला गुरु नाही त्याचं जीवन घोर असर काय? मला सांगा, माणसं बोलू नका हो बाहेरच्या लग्नात. मी अगोदरच नवीन माणूस आहे, मला घरी पाठ करून यावं लागतं आणि इथं बोलण्यापेक्षा महाराज आल्यात मी बोलतो आहे तेवढं महाराज सांगतात. गुरुपेक्षा मी लई मोठा नाही सांगायला असो. मग गुरुचा असतं, देवाचं अस्तित्व या जगामध्ये कुणामुळे आहे? तर या जगामध्ये देवाचं अस्तित्व गुरुमुळे आहे. कारण गुरु असेल तर देव आहे, गुरु नसतील तर या जगात देव नाही. एकदा सगळ्यांना आता भजन करा. गुरुदेव तुम्हारी बोला
गुरुपेक्षा कोणी मोठं नाही. जसं आम्हाला त्या देवाची ओळख कोणी करून दिली, गुरुने करून दिली. आणखी पुन्हा सोपं करून सांगतो, लेकराला बापाची ओळख कुणामुळे आहे? कुणामुळे आहे? लेकरू बापाला कुणामुळे ओळखून आहे बाय? आई. आई नसेल तर लेकराला बापाची ओळख होणं अशक्य आहे का? आईनं सांगावं लागतंय, बाया ह्या क्वालिटीला उद्यापासून बाप म्हणीत जाय. कारण आईच राहिली नसती तर बाळाला बाप कळाला नसता. जसं लेकराला बापाची ओळख आईमुळे आहे, तसं भक्ताला भगवंताची ओळख गुरुमुळे आहे. या जगामध्ये देवापेक्षाही मोठा कोण असेल तर गुरु आहे. पण कोणता गुरु आहे? सद्गुरू आहे. गुरु मध्ये 4 प्रकार आहे. गुरु वेगळा, श्री गुरु वेगळा, सद्गुरु वेगळा, जगद्गुरु वेगळा. महाराज, मग गुरु कुणाला म्हणावं? जीवाला जीवाकडून जे काही शिकायला मिळतं त्याला गुरु म्हणावं. जीवाला जीवाच्या सत्स्वरूपाचा मार्ग दाखवतात त्यांना श्री गुरु म्हणावं. जीवाला जीवाच्या सत्स्वरूपाचा बोध करून देतात. तू जीव नाही, तू शिव आहेस याची जाणीव करून देतात त्यांना सद्गुरु म्हणावं. आणि जगाच्या उद्धारासाठी येतात त्यांना जगद्गुरु म्हणावं. पण सध्याच्या काळात जगद्गुरूची व्याख्या न केलेलीच बरी. कारण सध्याचे जगद्गुरु समाजात यायला तयार नाही आणि समाजाला योग्य मार्ग दाखवायला तयार नाही. पण महाराजाच्या देखत सांगायला सध्या फक्त आमचे सद्गुरूच महत्वाचे, सद्गुरू महत्वाचे आहे. आणि मी थोडं कडवट बोलणारा महाराज बरं का. मी जे आहे त्याच्यावर बोट ठेवणारा महाराज. कारण एक दुर्दैव म्हणावं लागतंय, करोडो समाज दरवर्षी मनमोहन स्वामीला जितकी वर्ष जाते, एका तर जगद्गुरूला जाग यावं कार्तिक पौर्णिमेला याला. काय झालं मला सांगा. आमचे एवढे सद्गुरू येतात, एक तरी जगद्गुरू का पौर्णिमेला येत का दाखवा. काय येत नाही ते दुर्दैव आहे ना आमच्या समाजाचं. कारण आम्ही काही बोलत नाही ना, याच्यावर कुणीतरी प्रकाश टाकला पाहिजेत ना, याची जाणीव भले हो मान्य आहे. आम्ही गुरुला बोलू नये, पण गुरुनीही तसं वागू नये. जिथे समाज आहे तिथे जाणं गरजेचं आहे. मला सांगा, माऊलीचं दरवर्षी श्रावण मासात अनुष्ठान होते 1-1 महिना. का राहतात माऊली? नाही, तमलूरकरच माऊली का राहतात? याचं कारण आहे ना, ती पवित्र आहे. हो, त्या संतांनी केलेला आहे, लक्षात ठेवा. आज हजारो लोकांचा उद्धार त्या भूमीमध्ये नंतर झालेला आहे. आम्हाला असो सगळ्यात मोठा कोण महत्वाचा आहे? सद्गुरू महत्वाचा आहे. माऊली म्हणतात, हा सद्गुरू सगळ्यापेक्षा मोठा आहे. एक वेळेला देव कोकला तरी चालेल, काही अडचण नाही. देव कोकला तर आम्हाला सद्गुरू तारू शकतात, पण सद्गुरू कोकला तर देवाचा बाप बी तारू शकत नाही. महाराज, एवढं श्रेष्ठत्व सद्गुरू. देव कोकला तर गुरु तारतात, गुरु कोकला तर जगात कोणी आम्हाला तारू शकत नाही. आमच्यावर कोण कोकू नये? गुरु सद्गुरू कोकू नये. आम्हाला गरज सद्गुरूची आहे. आणि अशा जर सद्गुरूचा प्रसाद भेटला तर आमच्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्या परिवर्तनासाठी आम्हाला प्रसाद गरजेचा आहे. आणि ते प्रसाद संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांना मिळाला. आणि लक्ष्मण महाराज म्हणतात, मी प्रसाद घेतल्यावर काय सांगावं? प्रसाद एवढा भारी आहे, एवढी प्रसादाची महिमा आहे, एवढं प्रसादाचं श्रेष्ठत्व आहे. मी प्रसाद घेतल्या घेतल्या
लक्ष्मण महाराज सांगतात मी प्रसाद घेतला गुणाचा, सद्गुरूचा प्रसाद घेतला, पण प्रसाद घेतल्या घेतल्या प्रसाद घेता जी स्वामीचा नाश होय षडरी. मी प्रसाद घेता जी घेतल्या घेतल्या जी म्हणजे वेळ घेतल्या घेतल्या काय झालं, नाश झाला कशाचा, षडरिपूचा. कारण जीवाच्या पारमार्थिक जीवनासाठी सगळ्यात घातक काय असेल तर षडरिपू आहे. षडरिपू आहे मला आता षडरिपू किती आहेत? 6 षडरिपू आहे. काम क्रोध लोभ हे काय आहे, षडरिपू आहे. आणि सगळ्यात घातक जीवाला हेच आहेत मला. 6 जाऊ द्या, 6 पैकी पहिलंच निर्माण झालं तर जीवनाचा सत्यानाश होते. ते आहे काम. आणि हे काम भल्याला ह्या कामाला आवड घालता आला नाही. देव येडे झाले ह्या कामात. देव अहो जगाची निर्मिती केली, त्या ब्रह्मदेवात काम निर्माण झाला. आणि काम निर्माण झाल्यावर त्या ब्रह्मदेवाला पोटची लेख कळाली नाही. महाराज कामे ब्रह्मचे वगिला कन्ने पाठी जग निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवात काम जागा झाला आणि पुढची लेख कळाली नाही. आणि लेखीच्या नादाला लागला कोण, जग निर्माण करणारा ब्रह्मदेव. काम काही साधं नाहीये. आणि काम जर निर्माण झाला, कामे नाडीले जनाला अंतर पडे परमार्थ. एक काम जर आमच्यात निर्माण झाला तर देव लांब जायला वेळ लागत नाही. आणि आज देव लांब का गेला, आमच्यात काम निर्माण. आम्हाला या कामावर विजय मिळवायचा आहे. आणि माऊली म्हणतात हे 6 विकार मला कुणामुळे घालव, षडरिपू कुणामुळे घालवता आले, मला गुरुच्या प्रसादामुळं. आणि लक्षात ठेवा माझे गुरुच्या प्रसादानं षडरिपू गेल्या गेल्या पुन्हा परिवर्तन झालं. माझे षडरिपू गेल्या गेल्या पुन्हा परिवर्तन झालं. आणि षडरिपू गेल्यामुळं काय झालं, माझ्यातला मी आणि तूपणा गेला. षडरिपू गेल्यामुळं द्वंद्व संपलं, द्वैत संपले महाराज. कारण आमच्या जवळ आज काय झालंय, सगळ्यात जास्त प्राबल्य कशाचं आलंय, मीपणाचं आलंय. प्रत्येक जण मी म्हणाल, प्रत्येक जण मी म्हणाल, ऐका सगळ्यामध्ये मी पण आलाय. मी बी म्हणणार माझ्यासारखा महाराजच दुसरा नाही म्हणाल, पण तुझ्यासारखी लई आहे. ऐक नाही, सगळ्यामध्ये मी पण आलाय. आणि मी निर्माण झाला की तू जन्माला येते. जिथं मी आणि तू आहे तिथं द्वैत आहे, जिथं द्वैत आहे तिथं द्वेष आहे, जिथं द्वेष आहे तिथं अहंकार आहे, जिथं अहंकार आहे तिथं दुःख आहे, जिथं दुःख आहे तिथं जीवनाचा सर्वनाश आहे. आमच्यात ते निर्माण झाला. आणि माऊली म्हणतात मी गुरुच्या प्रसादानं षडरिपू गेल्यामुळे काय झाला, माझ्यात काय उरला नाही. मी तू पण हणुरे सुख अक्षयी घेईले. माझ्यातला गुरुच्या प्रसादामुळे काय उरला नाही, मीपणा उरला नाही. एक मीपणा बाजूला काढा, जीवन सुखमय आहे, जीवन सुखमय आहे. आज आम्हाला जीवन दुःखी का वाटू लागले, याचं उत्तर सोपं आहे. कुठं तर आमच्या जीवनात मीपणा आहे म्हणून आमच्या जीवनात दुःख आहे. ज्याला सुखी व्हायचं आहे त्यानं मी बाजूला काढा, जीवन सुखी करून घ्या.
आणि मी ठेवून बी फायदा नाही. माणूस बघा मला मी हा म्हणून हो लाले, मी हा म्हणून घर चलाले, मी हा म्हणून गाव चलाले, मी हा म्हणून राज्य चलाले. काय नाही महाराज, कसला अजित पवार मेला तर राहिलं नाही. तिसऱ्या दिवशी बायकोला शपथ घेतली. राहिलं का काही कुणाचं पुण्याहून राहिना राहत नाही. उगा माणूस म्हणते आमच्या गावात एक पाटील आहे. मला म्हणलं काल परवा महाराज महिना झालं तुम्हाला बघायला गटच नाही गेला. मी म्हणलो कार्यक्रम आहेत पाटील. होय म्हणलं तुमचं बी सीझन आहे म्हणलं सध्या. म्हणलो काय काम आहे? काही नाही म्हणला, नाही तर बोलावं म्हणाला. मला वाटतं काय बोलणार आहे की. म्हणलो पाटील या थोडं बाजूला म्हणला. बाजूला नेले का झाडाखाली बसलो. मी म्हणलो पाटील बोला की काय काम आहे? काय नाही म्हणला, तुम्हाला विचारा म्हणाला. विचारा की काय विचारणार? काय नाही म्हणला महाराज, मी मेल्यावर गावचं कसं होईल म्हणला. मी म्हणलो पाटील खरं सांगू का, गाव हिचीच वाट बघाले. कारण तुम्ही मेल्या चांगलं होणार आहे. काय नाही राहणार आहे का? काही राहिना. 5 दिवसाच्या लेकरात राहिना. कुणाचं कुणावर आणणार आहे का महाराज? म्हणून मी पणा बाजूला काढा. मी पणा सोडलो की जीवनात सुख यायला, आनंद यायला काहीच वेळ लागत नाही. आणि माऊली म्हणतात माझ्यातला मी पणा केला म्हणजे द्वेष संपलं. आणि द्वेष संपल्यावर काय होतंय? द्वेत मावळले ऐक्य रूपी. द्वेष गेलं की जीवत्व संपायला वेळ लागत नाही. आणि जीवत्व संपलं की शिवत्वाची अनुभूती यायला वेळ लागत नाही. तिथं स्वतःच शिव झाल्याशिवाय राहत नाही. कशामुळं? मृत्यूपणाचं द्वेष संपल्यामुळं. माऊली म्हणतात की मृत्यूपणाचं द्वेष माझं संपलं, माझं दुःख गेलं. दुःख गेल्यामुळे कशाची प्राप्ती झाली? अक्षय सुखाची, शाश्वत सुखाची, चैतन्य सुखाची मला काय झाली? प्राप्ती झाली. पण लक्षात ठेवा, जे मला चैतन्य सुख मिळालं, जे मला शाश्वत सुख मिळालं, जे मला अक्षय सुख मिळालं, त्याच अक्षय सुखामध्ये ब्रह्मानंद अनुभवता. चैतन्य कशाचा अनुभव आला? ब्रह्मानंदाचा अनुभव आला. आणि सज्जन आम्ही जन्माला कशासाठी आला? ब्रह्मानंद अनुभवण्यासाठी आला. मग आनंद कुणाला म्हणतात? परमेश्वराचं, त्या भगवान शिवाचं दुसरं नाव काय असेल? तर आनंद आहे. आनंद प्राप्त करणं म्हणजे भगवान शिव प्राप्त करणं. आणि कशासाठी जन्माला आलो? भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी जन्माला आलो. आणि त्या भगवान शिवाची प्राप्ती करायची असेल, त्या भगवान शिवाचा ब्रह्मानंद आम्हाला जीवनात प्राप्त करायचा असेल तर काय घ्यावं लागणार आहे? गुरुचा प्रसाद घ्यावा लागणार आहे. आनंद म्हणजेच देव आहे, आनंद म्हणजेच शिव आहे. आणि शिव आनंदाच्या खाणीत आहे. अरे आनंदाचे खाणी शिव सखा मोक्षदारी. आनंदाच्या खाणीतच मोक्षाचा दाता असणारा भगवान शिव परमात्मा आहे. ज्याला आनंदाची खाण प्राप्त करता आली त्याला शिव प्राप्त करता आला. आणि तो जर आम्हाला शिव प्राप्त करायचा असेल, त्या आनंदाची खाण जर आम्हाला प्राप्त करायचा असेल तर काय आहे? गुरुचा प्रसाद आहे. आणि ते गुरुच्या प्रसादामुळे मिळालं, तो आनंद मिळाला म्हणतात. पण तो आनंद
आनंद कसा होता? गगनी आनंद न माय, तो मिळालेला आनंद गगनात माविनासा होता महाराज. कशामुळं? गुरुच्या प्रसादामुळं. म्हणून जर तुम्हाला तुमच्या जीवनातले षडरिपू घालायचे असतील, निर्गुणपणा घालायचा असेल, दुःख संपवायचं असेल, अक्षय सुख मिळवायचं असेल, ब्रह्मानंद प्राप्त करायचा असेल, तर लक्ष्मण महाराज म्हणतात गुरुचा प्रसाद घ्या हो. लक्ष्मण मनी घ्याव, लक्ष्मण मनी
अभंगाच्या शेवटी संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात की बाबा लक्ष्मण म्हणे ह्या हो जन्म मृत्यू चुकवा कारण हा सद्गुरूचा प्रसाद घ्या हो आणि हा प्रसाद घेऊन काय करा हो जन्म आणि मृत्यू चुकवा कारण सद्गुरूच्या प्रसादाने काय चुकवता येतो जन्म आणि मृत्यू चुकवता येतो सद्गुरूच्या प्रसादाने जीवाच्या पाठीमागे लागलेली जन्म मरणाची जी भवव्याधी आहे ही भवव्याधी आम्हाला गुरुच्या प्रसादाने चुकवता येते मग गुरुच्या प्रसादाने भवव्याधी चुकवता येते गुरुच्या प्रसादाने षडरिपू घालवता येतात गुरुच्या प्रसादाने मृत्यूपणा घालवता येतो गुरुच्या प्रसादाने दुःख घालवता येते गुरुच्या प्रसादाने सुख प्राप्त करता येते गुरुच्या प्रसादाने ब्रह्मानंद मिळवता येते पण गुरुपासून कोणता प्रसाद घ्यावा लागते मी बी 1.5 घंटा झाला अंधारा आणि तुम्ही बी ऐकूला तुम्ही म्हणणार गेला प्रसाद सद्गुरु पासून कोणता घ्यावा आणि मी आधी सांगणार गेला कोणता घ्यावा ऐका नाही मजा बी धंदा होणार आहे तुमची बी कर्म बोलायचे तुम्ही तर म्हणाला का मला वाढवून झालं सांगा कोणता घ्यावा सांगा आणि मी तर सांगा मग कोणता प्रसाद घ्यावा या सगळ्या गोष्टी होण्यासाठी तर माऊलीने प्रसाद सांगितलेला शिवपाठामध्ये सद्गुरु पासून एवढा प्रसाद घ्यावा तयाचा प्रसाद तयाचे नाम स्मरावे ते प्रेम सद्गुरु पासून घ्यायचा प्रसाद कोणता आहे नाम प्रसाद आहे सद्गुरु पासून नामाचा प्रसाद जर घेतला आणि सद्गुरुने जर तुम्हाला नाम प्रसाद दिला या नाम प्रसादाची महिमा षडरिपू जातात नाम प्रसादाची महिमा मृत्यूपणा जातो नाम प्रसादाची महिमा दुःख संपतय नाम प्रसादाची महिमा सुख मिळतंय नाम प्रसादाची महिमा आनंद प्राप्त करता येतंय नाम प्रसादाची महिमा जन्म आणि मरण आम्हाला केवळ नामाच्या प्रसादाने घालवता येतंय हे सगळं सद्गुरूच्या मुखातून निघालेल्या नामाने हे परिवर्तन आमच्या जीवनात करून घेता येते प्रसाद याच्यासाठी हवा की आमच्या जीवनात ह्या प्रसादानं हे परिवर्तन हवं हे परिवर्तन
संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांच्या जीवनामध्ये घडलं आणि घडलेलं सद्गुरूच्या प्रसादातलं परिवर्तन आणि परिवर्तनाची अनुभूती लक्ष्मण महाराज प्रस्तुत अभंगातून आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतात. एवढंच आजच्या मंगलमय प्रसंगी सांगून योग चांगला आहे. प्रसाद देण्यासाठी अधिकारी महत्वाचा आहे आणि प्रसाद देण्याचा अधिकार सद्गुरूला आहे. तुमचं माझं काहीतरी भाग्य आहे महाराज. आता प्रसाद देण्यासाठी सद्गुरू प्रत्यक्षात आपल्या समोर आहे. आपल्या अधिकारी महात्म्याचा प्रसाद आम्हाला घ्यावा लागणार आहे. हे अधिकारी महात्मेच आपल्या समोर आहे. याच्यापेक्षा जीवनात आपल्या काही भाग्याची गोष्ट राहत नाही. म्हणून मी प्रसाद सांगण्यापेक्षा प्रसाद देण्यासाठी येणारा महात्माच फार महत्वाचा आहे महाराज. आणि या महात्म्याच्या प्रसादामध्ये परिवर्तन आहे आणि आपण तो प्रसाद सद्गुरू पासून घ्यावा. सद्गुरू डॉक्टर शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊली पासून घ्यावा आणि आपल्या जीवनात परिवर्तन घडून आणावं अशी मी गुरुमाऊलींच्या चरणी अपेक्षा व्यक्त करतो महाराज. बोलण्याच्या ओघातून माझे काही अपशब्द गेले असतील, वाणीचा दोष आहे. सज्जन हो, आपण गेल्या वर्षी तुमच्या इथे संकल्प केला होता आणि तो संकल्प आमचा यावर्षी पूर्णत्वाला आलेला आहे, लक्षात ठेवा. खूप आनंद वाटला महाराज. कारण तुमच्या भगवंताला मी जी गेल्या वर्षी आम्ही संकल्प केला होता ती प्रार्थना, तो संकल्प तुमच्या भगवंताने आमचा पूर्ण केला महाराज. आता जेवढं तुमच्या गावचं वज होतं तेवढं आता ह्या वर्षी मिटलं. त्याला पुढच्या वर्षी बोलवा की न बोलवा आम्हाला काही करायचं. म्हणून खूप आनंद वाटला महाराज, आहे का नाही. आणि सत्याचा महादेव आहे. कारण मला येणारा महाराज म्हणला महाराज धोडापूरला गेलो. कारण आता येणारे सगळे परिचयाचे ते नवीन येणारे मला धोडापूरला गेलो. आम्हाला नंदी धोडापूर सारखा कुठं बघण्यात आला नाही. काय नंदी आहे मला. त्या नंदीकडे बघितल्यावर लक्षात ठेवा ते चैतन्य उभा राहतं. आणि ते काम तुम्ही केलात, तुमचं करावं तेवढं खूप खूप कमी आहे, लक्षात ठेवा. खूप खूप आनंद वाटला. बोलण्याच्या ओघातून माझे काही अपशब्द गेले असतील, जरा तोंड माझं फटकळ आहे. बोलणे वाटते पाठी पोटात राहते, पोटातलं वटात येते, वटातलं लगेच बाहेर पडते. त्याला मी तर काय करणार. राग आला तर मी नकळ सांभाळून घ्या. बोलणे वाटते मला ती बसला, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं जरी राग आला तर नाही म्हणणार का. आणि मी बोललो म्हणजे काय फार मोठं परिवर्तन होण्यासारखंही नाही. कारण सध्या महाराष्ट्रात आम्ही दोघच आहोत. परमार्थात मी आणि राजकारणात संजय राऊत. संजय राऊत किती गर्दा करू द्या काही फरक पडणार. आणि संजय राऊत किती बोंबलू द्या कोणी मनावर घेईना. आणि तसं मी परमार्थात किती बोंबलू द्या काही फरक पडणार. काही म्हणू द्या कोणी मनावर घेणार. ह्याला आरडायची सवय आहे. त्याच्यामुळं जरी राग आला असला तरी मोठ्या मनानं माफ करण्याचा प्रयत्न करा. एवढंच आजच्या मंगलमय प्रसंगी गुरुमाऊलीच्या आशीर्वादानं मला जसं तुमच्या समोर व्यक्त होता आलं तसं प्रसादावर व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. एवढंच आजच्या प्रसंगी सांगून आतापर्यंत झालेली सेवा माझी गुरुमाऊली वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, षटस्थ रम्य सद्गुरू शिवानंद शिवाचार्य महास्वामी तंबूरकर, षटस्थ रम्य सद्गुरू सिद्धदयाळ शिवाचार्य गुरुमाऊली पेटमोगरेकर, माझे आजी आणि आजोबा त्यांच्या मंगलमय चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. Yeah.
आरती गुरु राजा हे विश्वास
काम करू द्या चौल सगळं लागेल काम करू द्या चौल सगळं सर्व जगचे शक्ती माझा काम करू द्या चौल सगळं लागेल शिवदास म्हणे ज्याचे भावी कल्याण काम करू द्या चौल सगळं लागेल नमस्कार माझा श्रोतेला थोरा नारी आणि नरा सर्व शिवार शब्दाची करून यावेळी लावणी देवळी दादमा अशक्त सोने दुर्गम स्वरांचा प्रणयामा श्रोत्या शिवदास म्हणे सकाळ मिळवून त्यावे शिवचरणी मल्लिकार्जुन भगवान की जय।